विद्यार्थी मित्रांनो, बिलाने सरांच्या YouTube चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 3.3 चा बेस अभ्यासणार आहोत। यामध्ये आपल्याला समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय दिलेला आहे, आयसोस्केलेस ट्रायंगल थेरम। मित्रांनो, जर त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील, आता त्रिकोण ABC आपल्याला दिलेला आहे आणि या त्रिकोणामध्ये जर दोन बाजू एकरूप असतील, समजा आपण बाजू AB आणि बाजू AC या आपल्याला एकरूप दिलेल्या आहेत, बरोबर। जर पासून पक्षामध्ये लिहितो आपण, जर त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजूंसमोरील कोन एकरूप असतात, म्हणजे तर पासूनचं जे स्टेटमेंट आहे ते आपल्याला सिद्ध करून द्यायचं असतं। म्हणजे बाजू AB चा समोरचा कोन C आणि बाजू AC चा समोरचा कोन B, हे दोन कोन आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत। मग दिलेलं काय आहे मित्रांनो, त्रिकोण ABC मध्ये आपल्याला दोन बाजू एकरूप दिलेल्या आहेत। बघा, बाजू AB एकरूप बाजू AC हे आपल्याला दिलेलं आहे। बाजू AB एकरूप बाजू BC हे आपल्याला दिलेलं आहे, म्हणून दिलेली गोष्ट आपण पक्षामध्ये लिहितो। जर पासूनचं स्टेटमेंट आपण तर पर्यंतचं पक्षामध्ये लिहितो आणि तर पासूनचं स्टेटमेंट शेवटपर्यंत आपण साध्यामध्ये लिहितो। मग साध्य काय करायचं आहे, कोन B एकरूप कोन C आपल्याला साध्य करून द्यायचं आहे। म्हणजेच कोन B एकरूप कोन C, 3 डायमेन्शनल नेम दिलं तर अति उत्तम। ABC आणि C चं नाव ACB हे आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत मित्रांनो। मग यासाठी आपल्याला रचना करावी लागेल। काय करणार मित्रांनो रचना, तर आपल्याला या ठिकाणी कोन BAC चा कोन दुभाजक असा काढायचा की तो कोन दुभाजक बाजू BC ला D बिंदू मध्ये छेदतो, असं आपल्याला या ठिकाणी रचना करावी लागेल। मग रचना आपण डॉटेड लाईनने दाखवतो मित्रांनो। तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी कोन दुभाजक आपण काढलेला आहे। कोन BAC चा कोन दुभाजक म्हणजे या अँगल A चे दोन समान पार्ट झालेले आहेत। बघा, या ठिकाणी समजा मी याला पिवळ्या रंगाने शेडेड केलं आणि नॉन शेडेड पार्ट समजा मी त्याला पांढऱ्या रंगाने दाखवतो। चला ठीक आहे, त्याला पांढऱ्या रंगाने दाखवतो। तर हे दोन कोन एकरूप आहेत अकॉर्डिंग टू रचना कन्स्ट्रक्शन, लक्षात घ्या। मग रचना काय केली, त्रिकोण ABC मध्ये जे केलं ते लिहायचं आहे आपल्याला। त्रिकोण ABC मध्ये आपण कोन BAC चा दुभाजक काढा। कोन BAC चा दुभाजक काढा। दुभाजक काढा। तो असा काढायचा मित्रांनो की तो बाजू BC ला जिथे छेदतो, बाजू BC ला जिथे छेदतो त्याला D नाव द्या। बाजू BC ला बिंदू D मध्ये छेदतो। दिसत आहे तुम्हाला आकृतीमध्ये मित्रांनो। सिद्धता आपल्याला करून द्यायची आहे। ही सिद्धता थोडंसं खाली लिहितो, लक्षात घ्या। ट्राय टू अंडरस्टँड मित्रांनो। आपल्याला या ठिकाणी आता सिद्धता लिहायची आहे। सिद्धतेमध्ये आपण दिलेली गोष्ट आणि पक्षाचा वापर करतो।
दिलेली गोष्ट म्हणजे पक्ष आणि रचनेचा वापर करतो. हा, दिलेली गोष्ट म्हणजे पक्ष आणि रचना यांचा वापर करतो की या ठिकाणी या रचनेमुळे काय झालं, तर या रचनेमुळे या ठिकाणी दोन त्रिकोण तुम्हाला तयार झालेले दिसत आहेत. बघा, दोन त्रिकोण, एकाला शेडेड करतो, एकाला नॉन शेडेड, म्हणजे तुमचं लक्षात येईल मित्रांनो. चला तर मग एक त्रिकोण मी इथं तुम्हाला हा शेडेड करून दाखवतो. हा बघा, लक्षात घ्यायचा आहे, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हा एक त्रिकोण तुम्हाला दिसत आहे आणि दुसरा एक नॉन शेडेड त्रिकोण तुम्हाला दिसत आहे. प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक नॉन शेडेड त्रिकोण तुम्हाला दिसत आहे, मी त्याला पिवळ्या रंगाने दाखवतो म्हणजे तुमचं लक्षात येईल. प्लीज, असे दोन त्रिकोण तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. ओके, आता नीट लक्ष द्या मित्रांनो की त्रिकोण ABD आणि त्रिकोण ACD यांच्यामध्ये आपल्याला काय दिसत आहे बघा. त्रिकोण ABD, त्रिकोण ABD व त्रिकोण ACD, त्रिकोण ACD यामध्ये काय दिसत आहे मित्रांनो. दिलेल्या गोष्टीपासून सुरुवात करा. दिलेली पहिली गोष्ट पक्षामध्ये दिलेली आहे आपल्याला की या ठिकाणी बाजू AB एकरूप बाजू AC, बाजू AB नीट लक्ष द्या, बाजू AB एकरूप बाजू AC दिसत आहे तुम्हाला. प्लीज, बाजू AC कुठून आणलं मित्रांनो, पक्षातून आणलं. हे बघा, पक्षामध्ये दिलेलं आहे, हे पक्ष आहे, या पक्षामध्ये हे दिलेलं आहे. ओके, लागल्यास तर या बाजूला मी पिवळ्या रंगाने दाखवतो. ओके, आणि या बाजूला पण मी ज्या अक्षराने लिहिलेलं आहे, ज्या कलरने लिहिलेलं आहे त्या कलरने मी दाखवलेला आहे. हा, दुसरी गोष्ट आपण रचनेकडून घेणार. रचनेमध्ये हा BACचा दुभाजक काढलेला आहे आपण. म्हणजे काय मित्रांनो, हा जो पिवळ्या कलरचा कोण दिसतो आहे BAD दिसतो आहे, कोण BAD पिवळ्या रंगाचा दिसतो आहे, कोण BAD एकरूप. तिकडचा कोण बघा, जो पांढऱ्या कलरने दाखवलेला आहे, हा बघा CAD, कोण CAD कुठून आणलं, कारण फार महत्वाचं आहे ही रचना. हा, आता तिसरी गोष्ट मात्र तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. दोन्ही त्रिकोण, एक डाव्या बाजूचा त्रिकोण आणि एक उजव्या बाजूचा त्रिकोण, यांच्यामध्ये ही AD ची बाजू आहे, ही दोघांची आहे. प्लीज, सामायिक बाजू आहे. म्हणजे इथे लिहिणार आपण बाजू AD एकरूप बाजू AD. मित्रांनो प्लीज त्याचं कारण देणार का, कारण आहे सामायिक बाजू. मित्रांनो आता नीट लक्षात आलं असेल तुम्हाला, तुमच्या नीट लक्षात आलं असेल. सामायिक बाजू, तीन गोष्टी मिळाल्या बघा. दिलेल्या शिरोबिंदूंच्या एकास एक संगतीनुसार, हा हे बघा, याला डबल आयडेंटिकल मार्क, याला डबल आयडेंटिकल मार्क. नंतर कोण, बाजू कोण बाजू. इकडून बघा उजव्या बाजूचा त्रिकोण, बाजू पांढरा कोण आणि बाजू, म्हणजे दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण. हे जेव्हा दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण यांच्याशी एकरूप असतील, तेव्हा हे दोन त्रिकोण एकरूप असतात. त्याचं कारण लिहायचं मित्रांनो. म्हणून या ठिकाणी त्रिकोण ABD एकरूप त्रिकोण ACD
ACB. कारण फार महत्वाचं आहे मित्रांनो, कारण लिहा. बा को बा कसोटीनुसार. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. बाकोबा कसोटीनुसार जेव्हा दिलेल्या शिरोबिंदूंच्या एक संगतीनुसार, जेव्हा एका त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या संगत कोनाशी एकरूप असतील तेव्हा ते दोन त्रिकोण एकरूप असतात. मग आता जर हे दोन त्रिकोण एकरूप आहेत तर यांचे संगत यांचे जे घटक आहेत ते घटक पण एकरूप असतात. म्हणून कोन ABD हा दिसतो आहे. ABD हा कोन एकरूप कोन ACD एकरूप त्रिकोणाचे संगत कोन. कारण द्या एकरूप त्रिकोणाचे संगत कोन. मित्रांनो संगत कोन थोडक्यात जर आपल्याला लिहायचं असेल तर कसं लिहिणार? करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. इन शॉर्ट थोडक्यात जर लिहायचं असेल तर हे पण चालतं मित्रांनो. ओके. पण आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट तुमची लक्षात येत असेल की हा जो ABD कोन आहे हा आपण ABC पर्यंत घेऊन जाऊ शकतो आणि हा जो ACD कोन आहे ACD हा आपण ACB पर्यंत घेऊन येऊ शकतो. का तर B D आणि C पॉइंट एक रेषीय आहे आणि म्हणून मित्रांनो कोन AB D पर्यंत न जाता मी C पर्यंत चालला जाईल. एकरूप कोन ACD पर्यंत न थांबता मी B पर्यंत चालला येईल. कारण मित्रांनो BDCR कोलिनियर पॉइंट्स एक रेषीय बिंदू हे सिद्ध झालेलं आहे. बघा मित्रांनो कोन ABC एकरूप कोन ACB सिद्ध झालं. म्हणून इथं लिहा की हे सिद्ध. मित्रांनो हा कॉन्सेप्ट नीट समजून घ्या म्हणजे यावरचे उदाहरण तुम्हाला सोडवता येतील, सहज सोडवता येतील. जर त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजूंसमोरील कोन एकरूप असतात असं तुम्ही पटकन तुम्हाला हे प्रमेय जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं तर यावरची उदाहरणे तुम्हाला सहज सोडवता येईल. चला तर मग मित्रांनो लिहून घ्या. मित्रांनो त्रिकोण या प्रकरणातील उपप्रमेय जो सराव संच 3.3 चा बेस आहे की त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप असतील तर तिन्ही कोण एकरूप असतात असं आपल्याला दाखवायचं आहे. म्हणजे कोण A, कोण B आणि कोण C हे तिन्ही कोण एकरूप असतात असं आपल्याला दाखवायचं आहे. तर मित्रांनो दिलेली गोष्ट म्हणजे पक्ष आपण आणि दुसरी एक गोष्ट की प्रत्येकाचं माप 60 अंशाचं असतं हे पण आपल्याला दाखवायचं आहे की कोण A चं माप 60, B चं माप 60 आणि C चं माप 60. मग दिलेली गोष्ट पासून आपण सुरुवात करूया. या ठिकाणी मित्रांनो सर्वप्रथम आपण पक्ष लिहूया की पक्षामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे नीट लक्षात घ्या. दिलेली गोष्ट त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप असतील म्हणजे त्रिकोण ABC मध्ये आपल्याला त्रिकोण ABC दिलेला आहे आणि यामध्ये तिन्ही बाजू एकरूप असं आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे काय बाजू AB एकरूप बाजू BC एकरूप बाजू AC
बाजू ए बी एकरूप बाजू बी सी एकरूप बाजू एसी एकरूप बाजू एसी हे आपल्याला दिलेलं आहे मित्रांनो. बाजू ए बी एकरूप बाजू बी सी बाजू एकरूप बाजू एसी हे सारख्या चिन्हांनी पण दाखवलेलं आहे सिंगल मार्क. म्हणजे या तिन्ही बाजू एकरूप आहेत हे आपल्याला दिलेलं आहे. बघा त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप असतील तर पक्ष आपलं असं लिहिता यायला पाहिजे. तर पासूनचं शेवटचं स्टेटमेंट पर्यंत साध्य आपल्याला करून द्यायचं आहे. काय साध्य करून द्यायचं आहे की प्रत्येक कोणाचं माप सारखं असतं, त्यांचे तिन्ही कोण एकरूप असतात. म्हणजेच काय मित्रांनो, कोण ए एकरूप कोण बी एकरूप कोण सी हे साध्य करून द्यायचं आहे. हा पहिला मुद्दा आपल्याला या ठिकाणी सिद्ध करून द्यायचा आहे. आणि प्रत्येक कोणाचे माप 60 अंश असते. म्हणजे प्रत्येक कोण ए बरोबर कोण बी बरोबर कोण सी बरोबर 60 अंश असते. हे पण आपल्याला सिद्ध करून द्यायचं आहे. चला मग मित्रांनो, आता आपण या ठिकाणी सिद्धता म्हणतो. आता सिद्धतेमध्ये पक्षचा वापर करून आपल्याला साध्य करून द्यायचा आहे. मग पक्षामध्ये काय दिलेलं आहे, त्रिकोण एबीसी मध्ये या तिन्ही बाजू एकरूप आहेत असं आपल्याला दिलेलं आहे. मग आपण एक एक जोडी घेऊ की बाजू ए बी एकरूप बाजू बी सी असं घेऊ आपण. पहिली त्रिकोण ए बी सी मध्ये त्रिकोण ए बी सी मध्ये पहिली जोडी घेऊ, त्यावरून पहिलं समीकरण तयार करता येईल. काय, बाजू ए बी एकरूप बाजू बी सी. कुठून घेतलं मित्रांनो, पक्षामधून घेतलं. ही पहिली जोडी घेतली आपण, लक्षात घ्या प्लीज. कुठून घेतलं तर हे फार महत्वाचं आहे, पक्षामधून घेतलेलं आहे. आणि मित्रांनो हे पक्षामध्ये दिलेलं आहे. आणि जर त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर त्यांच्या समोरील कोण एकरूप असतात. समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेयाचा अभ्यास आपण आताच्या याच्या आधीच्या उदाहरणामध्ये प्रमेयामध्ये आता जस्ट आपण सिद्ध केलं. चला मग मित्रांनो, यावरून या दिलेल्या गोष्टीवरून पक्षावरून आपल्याला असं म्हणता येईल की बाजू एबीचा समोरचा कोण सी आहे. कोण सी एकरूप कोण बीसीचा समोरचा कोण बघा, बाजू बीसी हिच्या समोरचा कोण ए. आणि जर 3 डायमेन्शनल नेम लिहिलं तर अधिक उत्तम. सी चं नाव ए सी बी आणि ए चं नाव बी ए सी. याचं कारण देणं गरजेचं आहे मित्रांनो. समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय आता जस्ट यूज केला आपण, बरोबर. आता पहिल्या पक्षावरून पहिलं समीकरण मिळवलं, याला समीकरण नंबर 1 देऊन टाका. याचा वापर करू आपण. आता दुसरी जोडी बघा मित्रांनो, दुसरी जोडी तुम्हाला बघायची आहे. ए बी बरोबर एसी ही जोडी, फर्स्ट अँड लास्ट. ए बी बरोबर बीसी घेतलं, समीकरण 1 मिळवलं, पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट, ए बी बरोबर एसी घेऊ, दिलेला आहे बाजू ए बी एकरूप बाजू शेवटची बाजू एसी. कुठून घेतलं मित्रांनो, पक्ष.
इथं पण दोन बाजू समान आहेत, दोन बाजू एकरूप आहेत, तर त्यांच्या समोरील कोण पण एकरूप असतात. मग चला पुन्हा बाजू AB चा समोरचा कोण C आला, कोण C एकरूप. बाजू AC चा समोरचा कोण बघा, बाजू AC चा समोरचा कोण B, कोण B. मित्रांनो इथं पण जर 3 डायमेन्शनल नेम दिलं तर C चे नाव तेच आहे, इथं वरती दिलेलं आहे, तुम्ही फिगर मध्ये पण पाहू शकतात. B चे नाव हा बघा ABC, ABC, ABC. सिंगल डायमेन्शनल असलं तरी चालेल, काही अडचण नाही, कारण त्या समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. याला पण समीकरण नंबर 2 द्या आणि त्याचं कारण डॅश 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 कारण लिहा. समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय, समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. मित्रांनो निरीक्षण करा, आता समीकरण 1 आणि 2 चं निरीक्षण करा. तुम्हाला काय म्हणता येईल? समीकरण 1 आणि 2 वरून तुम्हाला काय म्हणता येईल? काय म्हणता येईल बघा, या ठिकाणी BAC उजवी बाजू सारखी आहे म्हणून डावी बाजू सारखी आहे. लक्षात घ्या मित्रांनो, लक्षात घ्या. ACB आता इथं सॉरी डावी बाजू सारखी आहे म्हणून उजवी बाजू पण सारखी आहे. लक्षात घ्या. हे बघा समीकरण 1 च्या डाव्या बाजूला कोण ACB आहे, समीकरण 2 च्या डाव्या बाजूला पण कोण ACB आहे. म्हणजे समीकरण 1 आणि 2 वरून असं म्हणता येईल आता की कोण C बरोबर कोण A बरोबर कोण A, म्हणजे एकरूप आहे. म्हणून इथे लिहिता येईल therefore कोण A एकरूप कोण B एकरूप कोण C. कुठून घेतलं मित्रांनो? कारण फार महत्वाचं आहे. समीकरण 1 व 2 वरून, समीकरण 1 व 2 वरून प्लीज लक्षात घ्या मित्रांनो, फार सोपं आहे. आता आपलं पहिलं ग्रुप तर साध्य जे करायचं होतं ते झालं, आपलं पहिलं सिद्ध झालं. लक्षात घ्या, कोण A एकरूप कोण B एकरूप कोण C हे साध्य झालं. डॅश 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 कारण द्या समीकरण 1 व 2 वरून. मित्रांनो आता आपल्याला दुसरी बाजू मांडायची की प्रत्येकाचं माप 60 अंश मापाचं आहे हे दाखवायचं. मग चला मित्रांनो समजा असं अजून करा की कोण A बरोबर कोण B बरोबर कोण C बरोबर x अंश मानू. चला मित्रांनो x अंश मानू. आणि आपल्याला नियम माहिती आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आणि म्हणून त्रिकोण ABC मध्ये, त्रिकोण ABC मध्ये त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. या नियमाचा आपण वापर करूया. कोण A अधिक कोण B अधिक कोण C बरोबर 180 अंश. इथं कारण द्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज त्रिकोणाच्या कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. या नियमाचा वापर केला आणि आपण आता या ठिकाणी मांडलेलं आहे की प्रत्येक कोणाचं माप हे x अंश आहे. म्हणून या ठिकाणी किंमत टाका. कोण A चं माप x अंश
बी चं माप x अंश, सी चं माप x अंश बरोबर 180 अंश. लक्षात घ्या आणि x अधिक x अधिक x बरोबर 3x. इथे काय केलं? किमती भरून, किमती टाकून भरून व्हॉट एव्हर इट मे बी म्हणेल दिस आहे. लक्षात घ्या किमती टाकल्या बरोबर मित्रांनो. x अधिक x अधिक x बरोबर किती? आता सिम्प्लिफिकेशन आहे 180 अंश. चला x चं माप काढायचं आहे. 3 ला उजव्या बाजूला पाठवा. तो डाव्या बाजूला जर गुणाकार करत असेल तर उजव्या बाजूला जाताना भागाकार करेल. म्हणजेच x बरोबर 180 भागिले 3. आता संक्षिप्त रूप देता येतं तुम्हाला. 3 1 3, 3 7 18 हा शून्य इथे ठेवा. म्हणजे आपल्याला x ची किंमत मिळाली. म्हणून x बरोबर 60 अंश. आणि आपण या ठिकाणी अजून केलेला आहे मित्रांनो की कोण a त्याच्यासाठी याला समीकरण नंबर 3 द्या. ही किंमत आपण समीकरण 3 मध्ये टाकूया. ही किंमत समीकरण 3 मध्ये टाकू. टाका मग इथे लिहू आपण ही किंमत समीकरण 3 मध्ये टाकू. 3 मध्ये टाकू. चला मग मित्रांनो टाका किंमत काय मिळतं बघूया. कोण A बरोबर म्हणून कोण A बरोबर कोण B बरोबर कोण C बरोबर 60 अंश. लक्षात घ्या मित्रांनो. अशा पद्धतीनं दुसरं पण आपल्याला सिद्ध करता आलं लक्षात. बघा पहिलं आपल्याला कोण A एकरूप कोण B एकरूप कोण C हे पहिलं पण सिद्ध करता आलं. म्हणा इथं हे सिद्ध पहिलं हे सिद्ध फर्स्ट नंबर. आणि दुसरं हे सिद्ध तिसऱ्या नंबरचं. हे सिद्ध दुसऱ्या नंबरचं. प्लीज समजून घ्या मित्रांनो एकदम सोपं आहे.